पैसे 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 कुठून आणायचे? पैसे पैसे कमावला डोकं लावा लागेल गाडी. आता खिशात रुपये नाही राहिला आणि कोणाकडे मागायला गेलो तर कोणी देई ना बी, कारण आधीच त्यांच्याकडून घेतलेले येतलंय. ते कसे देतील? आयडिया आयडिया आली डोक्यात. आता आता पैसेच पैसे. अय माया, अय इकडे. तू इकडं काय करतो? अरे मी जरा बिझनेस प्लॅन चालू आहे माझ्या डोक्यात. तुझ्या हा, काय बिझनेस करणार? तुला पैसे पाहिजे ना? हा पाहिजे. जेवढे मला भेटते त्याचे निम्मे तुला देईन. हा 50-50. काय 50-50. काय 50-50. अर्धे 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 भाई. हा हे तुझं आहे ना, ते मशीनची कॅशिटच कळत नाही मला, कशी बोलत काय. पण मी काय म्हणतो ऐक, हा कामाचं आहे की तुला गावात आहे ना बोबाटा करायचा आहे. हो बाता कतला की एक नंबर असं भविष्य सांगणारे आलेले आहेत. जे काय सांगतात ते खरं खरं सांगतात. आता आतापर्यंत कधीच कोणाचं खोटं सांगितलं नाही. ज्यांनी सांगितलं ते उपाय ज्यांनी केलेत ते पार म्हणजे ते लोकपती झालेत, करोडपती झालेत. कोणी भविष्य सांगणारा? तुला काय करायचंय? तुला पैसे पाहिजेत ना, मग तुला म्हणतोय ना मला निम्मे तर तुला निम्मे. मग कोण असेल? लगेच काय मला लागायचं? लगेच लागतो. कोणत्या गल्लीतून? या गल्लीतून सुरुवात कर. इथूनच सुरुवात करून जातो लगेच. इथून नको ओरडू, इथं मी आहे. बरं जाऊ दे, इथूनच चालू कर. हा भविष्यवाला आलाय, भविष्यवाला आलाय, सगळ्यांचं कल्याण. हा कवय चालू. चला भविष्यवाला आला, भविष्यवाला आला, चला भविष्यवाला आला. असे पोरं पाहिजे हातात कामाला. चला आता लागत तयारीला. पैसेच पैसे. आई किती ऊन आहे अगं. हा बघायला बाई, गावात गेले ते जरा काय ह्या उन्हाने पार नको नको झाली, जीवाची पार लाई लाई झाली बघ. बापरे, ह्या वर्षी ऊन आहे. असा कोरडा पडलाय ना, पाणी पिऊन पिऊन पोट फुगलं. अरे भविष्य सांगाल बाबा आला, भविष्य सांगाल बाबा. हा तुम्हाला तुमचं भविष्य ऐकायचंय ना? भविष्य हा पण असं काही नसतं भविष्य. आता बाबा येतो, लय मोठे बाबा येतो, त्यांचं जे सांगतात ते खलं होईन त्यांचं. कुठून आलाय तो? ते आपल्या गावात आले माहित नाही, ते मोठ्या डोंगरातून नाही का तपस्या करून आलेले आहेत. हा का? हा तू तुला सांगितलं का भविष्य? हा माझं काय सांगितलं. सांगितलं तुला? तू चांगला बोलशील का असं सरळ असं म्हणलंय का? तर नाही बोलले, पण माझं नाही का पुलं चालून लय चांगलं म्हणाले. आता काय बोलले चांगलं? कायम तर पप्पा कलत लहानाला आता म्हणलं काय? ते नाही तसं नाही म्हणले. ते म्हणले तुझं 2 दिवसात लग्न होणार. लग्न होणार आणि दुसऱ्या दिवशी पळणं होणार असं म्हणले का? दुसऱ्या दिवशी कसं काय पोलग? दुसऱ्या दिवशी पोरगी पळून जाणार असं म्हणलं. नाही मग ते तुम्हाला ऐकायचंय का ते सांगा भविष्य. त्यांना लगेच बोलून येतो तुला. तुला काय सांगितलं त्यांनी असं? तू आम्हाला आला सांगायला? त्यांनी लय काही सांगितलंय मला. तुला पुलं चालून नाही का भरपूर पैसे भेटणार, तुझं लग्न होऊन तू विदेशात जाणार असं सांगितलंय. काय हा खरंच सांगतोस तू? मग मला पण हिचं लग्न करायचं. किती वर्ष झालं हिला एक स्थळ भेटाना झालं का, एक पसंत पडाना. कधी लग्न होईन आणि कधी मी नाही या झंझटीतून सुटते वाटतं. आई वाट कसली बघताय? चला तुम्ही सांगता. ए, शांत बस तू. तुला काय कळतंय? लग्न म्हणलं काय लगेच कोणाच्याही आपलं काय तो ढोंगी बाबा काय सांगणार तुला? माझं लग्नाचं? तसं नाही म्हणायचं मला. अगं घे बघ, आता तुझं लग्न करायला नको का? तुझ्या बरोबरच्या पोरीचे लग्न झालेत, कुणा कुणाला तर लेकरं बी झालेत. मग तुझं लग्न करायला नको का? मला नाही लगेच लग्न करायचं. उगाच आहे ना कोणाच्याही नादी लागून त्या बाबाला काही विचारत नको बसू. तुला नाही विचारायला काय हरकत आहे? विचारून तर येऊ ना, काय करणार आहे काय नाही. याचं ठरवतं याचं होणार आहे मला. तुझं काय नाही होणार? बघ बाई, कर तुला काय करायचं. तू काय ऐकणार आहे का माझं? मला घेऊन जाशील का तिथं? मी घेऊन येतो ना बाबाला. बरं चालते, इकडेच घेऊन ये. हा मी लगेच जातो, लगेच घेऊन येतो बाबाला. हा आलो. अगं आई, तुला माहितीये का, हे असे ढोंगी बाबा आहे ना, येतात घर बघून जातात आणि मग नंतर आहे ना कुलूप असलं का मग सगळं लूटमार करतात. हे बघ बाई, तुला माहितीये ना मी आजारी आहे. हा माझ्या डोळ्यासमोर तुझं लग्न झालेलं मला बघायचं बस. मला बाकी काय माहित नाही. येऊ दे त्या महाराजाला, मी विचारतेस त्याला. जाऊ दे, येऊ दे, कर तुझं मनात. आम्ही माझ्या मनात करणार, तुझं नाही ऐकणार. भविष्य सांगणाऱ्या बाबांचा विदाय. भविष्य सांगणार, खरं खरं सांगणार, तोंड बघून सांगणार, पाय बघून सांगणार, हात बघून सांगणार. भविष्य सांगणार, हात बघून सांगणार, तोंड बघून सांगणार, पाय बघून सांगणार, भविष्य सांगणार, खरं खरं सांगणार. नमस्कार बाबा. लय ज्ञानी बाबा दिसताय तुम्ही. मग लय मोठी दाढी बी वाढली, लय वर्षाची तपस्या केली वाटतं तुम्ही. लय वर्षाची तपस्या केली मी.
हे अंगठ्यावर उभा राहून. हा ना हा. म्हणूनच वाळलेत जरा म्हणून मला सगळं कळतं, सगळं दिसतं बी. दिसतंय बालका छत्रीधर हा बाबा हा. सावली आहे काठी का दे. महाराज इथं? पोरीच्या नाकावर राग दिसतोय जरा. हा महाराज तशी ती आता लाडात वाढलेली पोरगी हम्म. म्हणून हाय थोडासा राग. पण महाराज तुम्ही सगळं भविष्य सांगता. सगळं सांगतो. हा? बस बस. ती फेकायची नाही, नाही 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 त्याच्यात तर माहिती सगळी पावर असती. असं आहे का? आणि इकडे काठी. राहू दे इथं. हा. बरं हिचं सांगायचंय. हा महाराज काय झाले माहितीये का बोला बोला बोला. सांगू दे मला हम्म. महाराज हम्म. अहो तिच्या बरोबरच्या पोरीचे लग्न झालेत बघा. पोरं सुद्धा झालेत. हा. हा? तिचं लग्न ठरत नाही. हम्म. तिला कुणी पसंतच पडत नाही. हम्म. काय माहित कुठं काय. आलं माझ्या ध्यानात. हा. बघू दे ए, हात बघू दे. वा हा वांग्याची भाजी. दुपारच्याला वांग्याची भाजी होती का? हे महाराज हा. महाराज किती अंतरी आम्ही महाराज. हा. बाबा खरंच सगळे हो. वांग्याची भाजी खाल्ली आम्ही खरं शपथ. बघ कसं ओळखतात. वा 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 वा. अगं मी हात नव्हता धुतला म्हणून वास येतो वांग्याच्या भाजीचा, कळतो लगेच. थांब सगळंच सांगतो मी. बरी तुझं नाव पायल. बाबा खरंच तुम्ही लय अंतरी आम्ही खरंच तिचं नाव पाहिले. अजून सांगा अजून सांगा. तुझं नाव शांत आहे बाई. आई, नुसतं नावाने शांत आहे पण विचाराने शांत नाही तू. नुसता पोरीच्या लग्नाचा विचार तुला नुसतं आतून खातोय बाई. नुसतं खातोय नुसतं खातोय नुसतं बरोबर, खातोय अगदी नुसतं. बरोबर. बस 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 हा नुसतं खातोय. तर पोरीचं लवकर आ? अरे वा काय झालं महाराज. उज्ज्वल काय अतिउत्तम. वा 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 मस्त. असं भविष्य पोरीचं कधीच नाही. मी आतापर्यंत असं हातच पाहिला नाही. आपण सांगताल तरी काय. लग्न लवकरच होईल. खरंच लवकरच होणार. असं जर झालं ना मी तुम्हाला नवीन कपडे करून बघा. नवीन कपडे. हा, नवीन कपडे नाही. बरं. नवरदेव आसपासच आहे इथं कुठंतरी. लय लांब बघायची गरज नाही तुम्हाला बाई. इथंच बघा कुठेतरी दिसन. आता आसपास तर इथं कोण नाही महाराज. हा शेजारी पाजारी पण आई आ त्याचं नाव अ वरून दिसतंय काहीतरी. बाबा नीट बघा मवलो नाथंतल. आ? बाबा मवलो नाथंतल. इकडे बोटात पण दिसते वरून आ? आमच्या शेजारी पाजारी अक्ष आहे तो भामटा. बा- बा- आलाय बा- कुत्रा बा- कुठला. ते- ते- हा, ते- तो आहे तो अक्षच एक नावाचा आवाचा इथं आहे. नाही, नाही, त्याच्या शिव्या- सगळं- शिव्या- त्याच्या सगळं मी पोरगी देत नसते. हा. शिव्या नसते द्यायच्यात कोणाला. शिव्या देणं पाप असतं, वाईट असतं ते. शिव्या नाही द्यायचं. मी बघतो. महाराज तुम्हाला माहित नाही तो कसला खोडी लागशे म्हणजे पोरीच्या भागा लागला होता. त्याला आहे का नाही असं टिपरू काढलं होतं बघा मी हाणायला. तेव्हापासून इकडे फिरकत नाही. येऊ दे ना. बाई- नाही त्याचं परत तंगड तोडलं ना बाई तर पण शांत बसण्याचं असं मंत्र मारून आयुष्यभर बोलायची नाही. गा बस. उगा ते अक्षर काय बोलते. महाराज तुम्हाला काय राग येतोय अहो, ते हाय बाबा तसलं. लाग- नाही पण ते माणूस आहे ना. हा मला भले हम्म. तुम्ही थांब. तो अक्षय किती चांगला. तू लहानपणी सायकल पडली होती त्या अक्षयने उचललं होतं. हा खरं हे. खरं आहे ना. हा हे खरं. हा, मग बाबा तुम्हाला कसं काय माहिती हे? हिला काय चाललंय बाई मी सगळं जाणतो. पवित्र भविष्य थांबला बाबा आला सांगते. पवित्र एकदम थांबला. सगळं खरखर हा. काय काय सांगत आहेत बाबा. काय काय ऐकायचं. नाव काय यांचं नाव सांगा की नाव काय यांचं. यांचं नाव. हा. बाई इकडे बघ. कपाळावर कविता नाव आहे बाई तुझं. कविता तुम्हाला कसं काय माहिती. बाई मला सगळं माहिती. बघ 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 अहो लय अंतर्यामी आहेत. नाव सुद्धा सांगतात. अजून काय सांगता महाराज. आगा काय काय शान लागलं का? नाही 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 तसं नाही ते. हात धुतला होता का ते हिने मगाशी वांग खाऊन हात धुतला नाही. सांगितलं वांग्याची भाजी वास खाल्ली. नका घेऊ महाराज, मी सारून घेऊन आले ना शालाचा. गा बस. लय बोलायची का तू. नाही याच्यामुळे तो नवरा पितो. हा? पितो का नाही. हा हा. पिऊन पडतो का हिंडतो. हा तुम्हाला काय माहिती. तू जे आता बोलते म्हणून मला सगळं कळत आहे. असं आहे का. तुला एक पोरगी आहे बाई. हा आहे ना आहे ना आहे ना. वा वा वा. काय झालं. तिचं नाव राजश्री आहे. हा इथं दिसती काय. इथं दिसते नाही. हा. मला कळत आहे सगळं. काय महाराज अंतर्यामी तुमचं तिचं तिचं लग्न नाही झालं अजून. नाही नाही हे, जाते लागून घेऊन लगेच लगेच घेऊन ये. मिनिटात आणते. हा. तुम्ही जाऊ लगेच घेऊन ये. बाबा जाऊ नका लगेच आले. लगेच घेऊन ये. हे लवकर ये. बरं माझा हात एवढा वेळ धर. हा ते भविष्य हातातून सटकावणे म्हणून तर आपण धरलं होतं मी. असं आहे का.
मला तर वाटतं अक्षय तुझा नवरा होणार आहे. हा, ते लिहिलंय त्याच्यात धडधडच दिसते. अक्षय सोडून कुणी पण महाराज अक्षय नाही का अक्षय नाही त्या भामट्याला मी माझी पोर देणार नाही. अहो बाबा सांगताय तर ते ऐकत तुम्ही. ऐकावं लागेल. बापरे तू तुला नीट बोलता येईना आणि बाबाच ऐकायला होतं मला. नवीन बाबा आले बाबा असं हा. काहीतरी सांगा का अक्षयच माझा नवरा झाला. बाबा. माझा एक प्रश्न आहे. बाई ना बायको पळून गेली. बलाबल झालं ना मग बायको पळून गेली. हा द्यायलाच पाहिजे ना. पुढं सापडण्याची शक्यता आहे जरा दाट सांगा. बोजला काय हात काय करणे हात धुवून येऊ का? हाताची धुवायची बाल का हा काय करणे तू हा? म्हणजे मरणार बिरणार आहे का काय? बाई, म्हणजे बायको जाणार आहे का मी? चंदनाची लाकडं आवडतीन का बाबळीची जमतीन? बाई. काय साठी? मग आता सरणार जायची वेळ आली न काय आता काय करणे बाबा अजून पोरं स्वर नाही झाली तूच बायको पळाली. बायको पळाली. त्याच्यात पुढे बघा कुठं रेषा बिशा असले तर काय. नाही नाही मधी काय हे काय ते कुठे काय हात घालून आता येणार रे बायको. हा पण जरा अवघड आहे. तुम्ही जरा पैसे पाणी देत नाही काय? सगळं देतो ना. मग पैसे पाणी कोण देतं इथं दुसरं कोणी बायकोच्याच ताब्याकडून मी घेतोय. हा का पैसे तिच्याकडे असतात. बैल आहे बैल कोण हे काय माणूस बायकोचा बैल झालाय बार हा रे बायको टिकन काय मग हा मला जरा शंका वाटते. ते कोणावर माझ्यावर तू जेव कशी शंका यायची मला आवाज थोडा ओळखीचा लागला. आवाज ते बाबा मोठे बाबा बाय पोर. इकडे बोल की तू इकलाय. पोरं कुठं? तू नाही बाई पोरीचं बघायचं ना हा, मला- ओढा बोलू काय ओढा बोलू ती इथे ये, इथे. ये, इकडे ये बाई इकडे इथं वा. इथे ये बस. बाई इथे. या इकलाय या इथं. बस बाई ते बस बाई बस बाई म्हणलं जास्त दिसतंय का ना बापाकडे? हा. पोरींचं व्हायचं बघू बरं. मस्त अरे वा चांगलं बी न थोडं वाईट बी कोणतं सांगू चांगलं सांगा जे म्हणा ते पोरी ते तुझ्या होठावर आलंय बोलू तुझ ह्याच्यावर प्रेम आहे का नाही जे जे खरंय ते सांगतो बाई खोटं सांगणार नाही खोटं सांगायचं पाप करणार नाही खरंय तेच सांगणार हात बघून सांगणार आता खरं सांगा बाबा असं काय सांगू चल रे मागं, चल. बाबा बोलतात. चल, खरं सांगा बाबा चला. ही पोरगी तुम्हाला घाबरत होती म्हणून सांगत नाही पण लग्न होणार हे फिक्स आहे याच्या संग कल्याण होणार आहे. एवढी वाईट नाही दिवस बाबा बाबा बोलतात ते खरं आहे ना. अयो काय करणार मी बघत आहे म्हणाले ना जाण्याचे मार्ग आहेत का? नाही नाही लग्न जर नाही झालं तर ही बाई मरण असं याच्यात दिसतंय बघ आहे तू माझं लग्न करून नाही, वर्षभर काय आहे? बघ मग मला नाही म्हणायचं. हा मग कविता तुझं बघू लग्न लग्न तुझं बघू आज किती बघता मी मला हाल घेऊन येऊ. सगळंच बघता का तो? आ? काय अवघड झाले काय सेम टू सेम असंच होणार आहे अक्षय संग लग्न नाही झालं तर बाई तू बी वरची मावशी हे लग्न लावून दे तुम्ही जातीच बघ पण मला अक्षय संग नको. मला पण याच्या संग नको. मला आज माझं परत लग्न. सातूबाई काय आपलं? 4 दिवस बघायचे का नाही तुम्हाला 4 दिवस बघायचे का नाही बघा अगं आई काही नाही होत ते ना लावून आई अरे काय झालं बाबा काय झालं? अगं हरवलं काय तुमचा जावई अक्षय झाला हा तुमचं सोन्याहून पिवळं होणार आयुष्य 100 वर्ष वाढणार ए ते करून त्या पुढे लग्न आणि तुमचं बी तसंच आहे काय तुमचं बी सोन्याहून पिवळं याच्या संग वा 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 वा. तुम्ही असं पैशात खेळणार कवा माय संग महेश संग लग्न झाल्यावर असं तुमचं नाही माझं? तुमच्या पोरीचं बाई डोक्यावर पाडल्यानं वागू नको हाय ते मी गायब करून टाकीन मंत्र मारून हा नको मग मी जाते ते तेवढं लागण्याचं बघून घ्यायचं शांत बस जास्त बोलायचं नाही कळलं बाई दाढी खायची थोडी इथं 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 काय दाढी लग्न करायचं ना बाबा महाराज वा बे झालं काय बसू का? यांचं बघा. बस बस मांडरे बसता का आता मग कुठं बसू? बसा जरा तुम्ही याला जागा द्या. बया बसा बाबा तिथलं नाही की लगेच गर्दी चालू होती हात बघा ना. काय झालं हाताला
लय काम चालू आहेत पण पैसेच भेटाना. काम तर भरपूर चालेत, हा चांगले पैसे भेटतात. नाही ना, आणि पैसे भेटले का? खोटं बोलत आहे तुम्ही. नुसतेच लोक काम करून घेतात, कोणीच द्यायना पैसे. पैसे फक्त एकानेच नाही दिलेले, बरोबर आहे की नाही? हा मग एवढे जण कोण आलेत पैसे, एका जण नाही दिले, मग काय होतंय? सोडून द्यायचे. असं मोठं मन करायचं, मोठं. कमून कमून म्हणजे तिचं काम मोठं आहे, मग पैसे मोठे आहेत, बाकीचे बारीक काम होते. हा का? हा एखाद्याचं द्यायचं म्हणजे सोडून द्यायचं, मन मोठं केलं का अजून देव देतो आपल्याला, कळलं का? मला उपाय सांगा ना काही. उपाय काय नाही, त्याला फोडण्या लावायचा आणि त्याचं काम केलंच नाही असं समजायचं, कळलं का? हेच उपाय. हा स्वप्न होतं म्हणून सोडून द्यायचं. स्वप्न. बाबा सांगतात ते ऐका. नाही तर हाय ते पैसे डुबते ना. पण महाराज कष्टाचे पैसे कसे सोडून द्यायचे सांगा बरं. बाई तू उद्याच मरशी मध्ये बोलल्यावर. नको नको नको. तर उपाय पण काय करा नाही ते नाठाळे, त्याच्यावरच मोकार कर्ज आहे. हे काय दिसतंय ते परदेशात पळून जाणार आहे, काय कायचे पैसे भेटणार आहे? तू उठ रे, उठ तिकडे. जाऊ दे तुम्ही. करायचे ना? जाऊ दे. हा, जाऊन बस. तिकलं बघतो बाबा, मी तिकलं नेतो हा. हा, तिकडे बस पलीकडे. हे सांगितलं तसं सगळं करायचं. हा हं? त्यासाठी हे बी लागतात, काय बाबांची थोडीफार हे लागतं ना. काय हे तर आता येणं जाणं दक्षिण. म्हणजे स्पष्ट बोला महाराज. जरा गपच घे बालका. बाबा बाबा आहे का? हा बाबाचे मी. हा काय काय नको बाबा. तरी मला ह्यो डाऊट होताच र, आवाज ओळखीचा वाटत होता. ते आपले आपलं काय दाढी मारते काय ही नकली नकली दाढी घालतात. तुला बुक्की थांब. आई थांब. तू ऐकून घे ना. अगं तू ऐकून तर घे. तुला सांगायला पाहिजे. तुझ्या नादी लागते. अगं आपलं दुसरं कोण सापडलं नाही. हा? ऐका 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 तुम्ही. अगं माझं प्रेम आहे अक्षात तुला एवढी नाटकं करायची काय गरज होती रे? ते मामी ऐकत नव्हत्या ना. हा आहे ना दोघांचं एकामेव प्रेम. मी काय म्हणतो इकडे बघा, हा का त्यांना पळून लावायच्यात? हे असं असं नखरे करतो ना म्हणून मला द्यायची नाही. एका मेरीचा जीव आहे ना, तर एक काम करू आपण, त्यांचं लग्न लावून देऊ. अगं ऐक ना, ऐक. तू तयार नव्हती होत ना म्हणून त्याला करावं लागलं हे सगळं. अक्षा काळजी करू नका, मी लग्न लावून देतो तुमचं. ए अरे तू या सासूबाईचं काय केलं? अहो तुम्ही शेण्या उठल्या आणि काय करायला लागल्या इथं? मी हे बघत होते ट्राय करून मारायचं. तुम्ही एक काम करा, आता लय येडेपणा करू नका, हाणून मारून काय जमणार नाही. हा या दोन्हींची लग्न आपण लावून देऊ. काय तुम्हाला लग्नाला यायचंय का? इतके दिवस झोपल्या होत्या का दोघी बी? म्हणजे तुम्हाला माहित नव्हतं का तुमच्या पोरी काय करतात म्हणून? असं कुणाला बी बरं, द्यायचं का? ती इथपर्यंत आल्यात ना, आहे ना, त्या पोरींना विचारा ना तुम्हाला अहो, करायची याला का? तर नीट बोलता येत नाही. ह्याला काही काम धंदा नाही. ए बाबा नीट बोल. तिकून घेईन मी, तिकून घेईन. असला तिकडून कुठून घेशील तिकडून? अरे तुम्हाला लेकर झाले ते तुमच्यावर नाही बोलावा. ए मम्मी शांत बस बरं. मला सगळं लग्न करायचे. तुम्ही एक काम करा, त्यांची दोन्हींची लग्न मी लावून देतो. चला रे चला. काय माझ्या पोरीची choice आहे. माझ्या पोरीची काय चॉईस नाही हा? ते तसला बिनकामाचा आणि असला बोबडा, यांना काय चॉईस आहेत का? यांना स्वतः कसे नवरे पाहिजे हे सुद्धा यांना कळणार. चालले लग्न करायला, आपण काय करणार आहे? आपलं नाक कापल्या जाईल त्यांनी तसं आपणच लावून देऊ. चल लग्नाला जाऊ आपण. चल चल.